तुझ्या हृदयामध्ये जन्माला येईल, हीच खरा पुढच्या जन्मामध्ये यशोदा झाली आणि यशोदेच्या पोटी साक्षात भगवान श्रीकृष्ण खेळायला लागले. इकडे वसुदेवानं हात पकडला, जेवणात टाकलं, 7 मुलं झाली. एक योगमायेनं घेऊन गेला, रोहिणीच्या गर्भामध्ये ठेवण्यात आला. आता वाट पाहायला लागले कोण? वसुदेव आणि देवकी. पाहता पाहता तेज वाढायला लागलं आणि तेज वाढता वाढता अष्टमीचा दिवस आला आणि पाहता पाहता 12 दिवस आल्यानंतर रात्रीचे काय वाजले? चंद्राच्या काळोख्यामध्ये 12 वाजले आणि 12 वाजल्यानंतर आनंद सगळ्यांना झाला. गोकुळामध्ये नव्हे तर कंसाच्या कारागृहामध्ये दोघांना पती पत्नीला, देवकी आणि वसुदेव, साक्षात भगवंताचं हातामध्ये त्रिशूल आहे, एका हातामध्ये पद्म आहे, शंख आहे, अशा स्वरूपामध्ये प्रागट्य झालं. बोले विष्णू भगवान. देवकी म्हणायला लागली, देवा एवढ्या रूपात दिसशील तर काय लोक काय म्हणतील? मला आई म्हणणार नाही आणि तू माझ्या मांडीवर खेळणारी नाही, म्हणून तू लहान हो. भगवंत लहान होतात आणि लहान झाल्यानंतर मला इथनं कुठे न्या? नंदाच्या घराला न्या, मजनी गोकुळाला, आणि मायला इथून घेऊन या. नंदाच्या जेव्हा तुम्ही देवाला डोक्यावर घ्याल तेव्हा हातातल्या वसुदेवानं भगवान श्रीकृष्णाला डोक्यावर घेतलं आणि डोक्यावर घेतल्याबरोबर हाताच्या बेड्या तुटल्या. म्हणून संसारी जीवन जेव्हा जेव्हा देवाला तुम्ही डोक्यावर घ्याल तेव्हा सर्व बंधनातून मुक्त करणारा तो भगवंत असतो. हे प्रभा दर्शन यशोदेला घेतलाय. यशोदेला एक नणद होती सुनंदा नावाची. हो, तेव्हा पेड्या तुटल्या वसुदेवाच्या. लक्षात ठेवा, तेव्हा तुम्ही धर्म संकटाच्या पेढीतून मुक्त व्हा, याचा अर्थ आहे. यमुना जाणार नाही तिथं भगवंत जातो, म्हणजे यशोदेकडे स्थापित होतो. मा यशोदेकडे सुनंदा नावाची नणद होती. नणदेनं सांगा जवळ हा बालक नंद ठेवून दिला, कृष्ण ठेवून दिला आहे. आणि ठेवल्यानंतर थांबा महाराज, वसुदेव महाराज थांबा. यशोदाची नणद आहे म्हणजे नंदाची बहीण आहे. ती आनंदाची वार्ता सांगायला गेली. कोणाला? 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 नंदाला.
आणि जेव्हा नंदाला सांगायला लागली पांढरे पांढरे केस नंदाचे वाढलेली जटा आहेत आणि अशा परिस्थितीत मुलगा झाला आणि म्हाताऱ्याला मुलगा झाल्यानंतर एवढा आनंद नंदाला झाला की उभ्यानं नाचायला लागला. आता हा नंद बसेल आहे तो नंद नाचे एवढाच फरक होता आणि नंद नाचायला लागला आणि आनंद ही आनंद झाला. आता नंद उत्सव म्हणजे कृष्ण उत्सव साजरा करण्याची वेळ आली आहे. गोकुळात कोकणीतला एकदा चौधरी महाराज साठी टाळ्या होऊ द्या. होऊ नका आनंद घ्या. हा आनंद पुन्हा पुन्हा नाही. दास चोपान एकदाच येत असतो पुन्हा पुन्हा गावात येत नाही. रेकॉर्ड आहे आपलं. पुन्हा पुन्हा तारीख मिळेलच काही सांगता येत नाही. आवाज बरा नसताना तो बीपी किती होता बुवा ते कमल पुष्पाचा सुगंध तुमच्या संसारामध्ये दडवाळावा अशी सदी इच्छा मनात घेऊन भगवंत आपल्या हृदयामध्ये जन्माला घाला. तो कृष्ण माझी माता कृष्ण माझी पिता या भावातून तो माझा कृष्ण माझा मुलगाच आहे. आनंदाचा उत्सव साजरा करूया. एकदा नमः पार्वती जो नाचणार नाही त्याच्याकडे अलक्ष्मीचा वास येईल. जरी ती देवता वास करेल पुरुषांची लक्षात करा. कोकणीवाले तिकडे दादा सगळ्यांना नाचायचं ढोलायचं पावल्या टाका. रुपेश चला
गोपाल कृष्ण भगवान की बड़ा सुख पाया माता रानी के भवन में मन लेके आया माता रानी के भवन में मन लेके आया माता रानी के भवन में जय मां जगदम्बे मां वाह मामा बहुत बढ़िया जय हो आपकी किती साधू कोणाला किती साधू कोणाला आज आनंदी आनंद रास खेळूला रंग उधळूला रास खेळूला रंग उधळूला आला आला किती साधू कोणाला किती साधू कोणाला आज आनंदी आता गोंडी नृत्य तुम्हाला सादर करायचं आहे. कोणतं याला गोंडी नृत्य असं म्हणतात. पाहू आता करता येते का तुम्हाला आता. हा देवाचं देव गणा देवाचं देव गणा घरी साधू संतांची अरे असा कसा देवाचा देव गणा देव एका पायाने
देवाचं दिव्य गणाची जय हो भोलेनाथ गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान